कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे कृष्ण विठ्ठल बरवा बरवा
देवीवर बाप रुक्मादेवीवर सर्वस्वादयागर बाप रुक्मादेवीवर बाप रुक्मादेवीवर बाप रुक्मादेवीवर हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा माधव परवा तो हा माधव परवा विठ्ठल परवा तो हा माधव परवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय आदिरूप ओंकार स्वरूप नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा नमो आदिरूप ओंकार स्वरूप नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा विश्वाची रूपा माय बाबा विश्वाची रूपा माय बाबा विश्वाची रूपा माय बाबा तुझिया सत्तेने तुझे गुण गाऊ जिया सत्तेने तुझे गुण गाऊ तुझिया सत्तेने तुझे गुण गाऊ जिया सत्तेने तुझे गुण गाऊ तेने सुखी राहू सर्व काळ तेने सुखे राहू सर्व काळ तेने सुखे राहू सर्व काळ तुझे श्रोता वक्ता ज्ञानाचे अंजन श्रोता वक्ता ज्ञानाचे अंजन तुझे श्रोता वक्ता ज्ञानाचे अंजन श्रोता वक्ता ज्ञानाचे अंजन सर्वविधा कवण कवनाला भविता कवण कवणाला भविता कवण कवणाला तुझे श्रोता वक्ता ज्ञानाचे अंजन श्रोता वक्ता ज्ञानाचे अंजन तुझे श्रोता वक्ता ज्ञानाचे अंजन श्रोता वक्ता ज्ञानाचे अंजन सर्व होणे जाण तुझे हाती सर्व होणे दान तुझे हात सर्व होणे दान तुझे हात तुका म्हणे येथे नाही मी तूपन तुका म्हणे येथे नाही तू पण तुका म्हणे येथे नाही मी तूपन तुका म्हणे येथे नाही मी तू पण तवविता कवण कवणाला सवावे कवन कवनाला सवावे कवन कवनाला तुझिया सत्तेने तुझे गुण गाऊ तुझिया सत्ये तुझे गुण गाव तुझिया सत्तेने तुझे गुण तुझिया गाऊ सत्ये तुझे गुण गाव तेने सुखे राहू सर्व काळ तेने सुखे राहू सर्व काळ तेने सुखे राहू सर्व काळ जय गोपाळ कुमार जय जय गोपाळ कुमार जय जय गोपाळ कुमार जय जय गोपाळ कुमार जय जय गोपाळ कुमार गोपाळ कुमार गोपाळ कुमार नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा नमो आदिरूपा
रूपा नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा विश्वात्मजा पांडुरंगा विश्वात्मजा विश्वात्मजा रूपा तुझे गुण गावो तुझे सकते तुझे गुण गावो विश्वात्मजा रूपा पांडुरंग विश्वात्मजा रूपा पांडुरंग तुझिया गावो तुझिया सते तुझे गुण गावो सुखे राहु सर्वकाल सुखे राहु सर्वकाल तण सुख राहु सर्वकाल रण सुख राहु सर्व तेरे सुख घाव तेरे सुख गावो सर्व
नमो आदि रूपा ओंकार स्वरूपा विश्वाची रूपा माय बापा तुझी या सत्तेने तुझे गुण गाऊ तेने सुखे राहू सर्व काळ नमिला गणपती माऊली शारदा नमिला गणपती माऊली शारदा नमिला गणपती माऊली शारदा नमिला गणपती माऊली शारदा आता गुरु राजा दंडवत आता गुरु राया दंडवत आता गुरु राया दंडवत नमिला गणपती माऊली शारदा नमिला गणपती दंडवत नमिला गणपती माऊली शारदा आता गुरु राया दंडवत पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारी लिव्या श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करिवो सरते राणी वे बैसवे श्रोतया ते श्रवणाची काय माझी वाणी मानेल संभाषे काय माझी वाणी मानेल संभाषे काय माझी वाणी मानेल संताजी काय माझी वाणी मानेल संताजी रंजवो चित्ताचे आमुलिया भजने देखा पाहिजे
रंजवू चित्तासी आपुलिया हे वाट गोमटी वैकुंठासी जाता हे वाट गोमटी वैकुंठासी जाता रंजवू चित्तासी आपुले रंजवू चित्तासी आपुले हे वाट गोमटी वैकुंठासी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा काय म्हणतात महाराज? नमो आदि रूपा ओंकार स्वरूपा विश्वाचिया रूपा माय बापा तुझी या सत्तेने तुझे गुण गाऊ तेने सुखे राहू सर्व काळ असो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू नव्हे नव्हे अखिल जगताचे जगत वंदनीय ईश्वर वंदनीय संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथेतला नसून तुकोबरायांचा जो एक अप्रसिद्ध ग्रंथ आहे, ज्या ग्रंथाला मंचरी म्हणतात, त्या मंचरी ग्रंथातला मंगलाचरण करणारा अभंग आहे. अभंगाच्या शब्दार्थाला सुरुवात करताना ऐतिहासिक वसा वारसा लाभलेला आणि अष्टविनापैकी नसून महतीस ख्यातीस आणि प्रसिद्धीस अगदी योग्य उतरलेलं गणपती बाप्पाचं प्रसिद्ध ठिकाण भगवान श्री वरद विनायकाच्या रूपानं स्थित असणारे गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पाच्या वास्तव्यानं पुनीत झालेला तालुका कल्याण तालुका आणि या कल्याण तालुक्यातलं शहरीकरण असून सुद्धा भक्तिरसात न्हाऊन निघालेलं गाव मोहने गाव, ज्या गावानं परिसरातल्या परमार्थाला मोहून टाकावं असं गाव मोहने गाव. आणि या मोहने गावामध्ये मोहने कोळीवाडा या ग्रामस्थांच्या आयोजनानं सार्वजनिक माघी गणेशोत्सव आणि त्या गणेशोत्सवा प्रित्यर्थ ही कीर्तन मालिका आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं भव्य पारायण. विठ्ठल आणि आजचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसाच्या सेवेसाठी मी या ठिकाणी उभा आहे. ज्यांच्या निमित्तानं या ठिकाणी येणं झालं, वैकुंठवासी प्रातस्मरणीय शंकर महाराज शहाडकर यांनी अध्यक्षित केलेल्या आणि संस्थापित केलेल्या कल्याण तालुका वारकरी संप्रदाय मंडळ या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष, मला वडिलासमान असणारे अभिन्न हृदय असणारे हरिभक्तपरायण माधव महाराज केशव यांच्या मार्फत अनुषंगानं या गणेश मंडळाचे, या उत्सव मंडळाचे अध्यक्ष सन्मान श्री सुभाषदादा पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मणदादा तरे आणि आणखी त्यांच्या सोबतीला रमेश बाबा कोणकर या तीनही विभूतींच्या महात्म्यातून वाट्याला आलेली सेवा संकीर्तनासाठी साथकरी गायक म्हणून मला गुरुस्थानी असणारी मंडळी या ठिकाणी गायनासाठी आहे. इंद्रासारखा वाजवणारा आहे. फक्त तुमच्यात
मीच कमी पडलो, सांभाळून घ्या अशी विनंती करतो आणि सेवेला सुरुवात. विठाला विठ्ठला 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 सांभाळून घ्या का म्हणतो? तुम्ही गायनातली वादनातली दिग्गज मंडळी आहात. माझं वय नाही तेवढी तुम्ही कीर्तन ऐकून वर्ष घालवली, त्यामुळं मी तुमच्या पुढे बोलण्याच्या योग्यतेचा नाही. उगा मुलाला बापानं आज्ञा करावी आणि मुलानं या ठिकाणी येऊन उभं राहावं या न्यायाप्रमाणे मी या ठिकाणी उभा आहे. मला वक्तृत्वातलं काही कळत नाही, मला गायनातलं काही कळत नाही, माझा म्हणावा तितका अभ्यास नाही. फक्त माझ्या बडबडीला तुम्ही कीर्तन म्हणता हे विशेष आहे. विठाला विठ्ठला 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 मग असे आल्या आल्या गुरुजींच्या घरी गेलो. तिथं असा भला मोठा तंबोरा ठेवला होता. त्या तंबोऱ्याच्या तारा कशा छेडायच्या त्या मला कळना. आपल्याला विणा वाजवायची सवय आणि गायन शास्त्रातलं आपल्याला काही कळत नाही. गुरुजी पांडुरंगाची शपथ मला पेटीतला सा सुद्धा माहित नाही, तो कुठं असतो, पण देवाला लागेल तेवढं गाता येतं. विठाला म्हणून प्रत्येक कीर्तनाच्या शेवटी मी म्हणतो वाकुडे का नीट देव जाणे. असू द्या. चिंतन करता निवडलेल्या अभंगामध्ये भगवान जगद्गुरु तुकोबाराय कुणाही अधिष्ठित देवतेचं नामाभिधान करत नाही, पण जी लक्षण जे वर्णन तुकोबाराय अभंगातून सांगतात त्या अर्थी ती देवता गणपती बाप्पाच आहे हे निर्विवाद सत्य आहे. विठाला विठ्ठला 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 पार्श्वभूमी सांगतो, माझ्याकडे वेळ नाही जास्त. तुम्ही 8:45ला सुरुवात केली ना, मला तंबी दिली 10:30ला उरकलं पाहिजे. पण काय होतं, थोडाफार वेळ उशीर होईल. नाही खाल्ल्या मिठाला पण पेल्या दुधाला तर जागलं पाहिजे. लक्षात आलं तर बरं होईल. चला पुढे. पार्श्वभूमी असे त्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या काळामध्ये देहूच्याच परिसरामध्ये, मी सगळा इतिवृत्तांत सांगत नाही, गणपती बाप्पाचे एक परमभक्त होते. नाव सांगता येईल का? चिंतामण देव गणपती बाप्पाचे परमभक्त होते. पण कुठतरी त्या भक्तीला अभिमानाची किनार प्राप्त झालेली आहे आणि ती अभिमानाची किनार बाजूला सारण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय चिंतामणी देवाच्या घरी जाऊन चिंतामणी देवाचं सांत्वन करतात. चिंतामणी देवा गणपतीसी आणा करवावे भोजना तुझे पात्री. चिंतामणी देवा, तुम्ही गणपती बाप्पाचे भक्त आहात, गणपती बाप्पाचा साक्षात्कार तुम्हाला झालेला आहे, हे आमच्या ख्यातीत आलेलं आहे, आमच्या कानावर ही गोष्ट आलेली आहे. म्हणून तुम्ही काय करा, करवावे भोजना तुझे पात्री. आपल्या पंक्तीत दुसरं पात्र टाका आणि गणपती बाप्पांना आवाहन करा. पण जगद्गुरु तुकोबारायांची दूरवर पसरलेली ख्याती ऐकता चिंतामणी देवानी सपशेल शरणांगती पत्करली आणि तुकोबारायांना चिंतामणी देव बोलतात, देव म्हणती तुकया एवढी कैची थोडी अभिमाना भितरी नागवलो. आणि मग त्या शरणांगतीनंतर तुकोबारायांनी गणपती बाप्पाची आराधना करावी आणि चिंतामणी देवांचं पुण्य वापरून गणपती बाप्पाचं आवाहन करावं. तुका म्हणे आता आपुल्या सुकृते आणि न त्वरित मोरयासी. गणपती बाप्पा तुकोबारायांच्या आवाहनानंतर प्रगट होतात आणि प्रगट झालेल्या गणपती बाप्पा समोर गणपती बाप्पाची केलेली स्तुती म्हणजे आजचा अभंग. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. माघ महिन्यातला गणेशोत्सव आहे. याच्या यावत पृथ्वी तलावर, याच्या यावत भारत खंडामध्ये निर्माण झालेल्या शास्त्रामध्ये आपल्याला ज्या ज्या देवतेचं पूजन पाहायला मिळतं त्या त्या देवांमध्ये केवळ एक गणपती बाप्पा असे आहेत ज्यांची
हा. चांद्र वर्षानुसार, सौर वर्षानुसार नाही सांगत मी, चांद्र वर्षानुसार म्हणजे पंचांगानुसार 2 वेळा पूजा होते. शिवरात्र वर्षातून किती वेळा येते? शिवरात्र वर्षातून किती वेळा येते? काय सुंदर उत्तर आहे. शिवरात्र वर्षातून 12 वेळा येते, पण महाशिवरात्र वर्षातून एकदाच असते. आता वेगळ्या अंगाने विचार करा, ज्याची महाशिवरात्र आहे तो तर गणपतीचा बाप आहे, मग त्याची 3 वेळा व्हायला काय हरकत? पण असं होत नाही. फक्त गणपती बाप्पाला 2 वेळा पूजेचा मान आहे. तो का आहे हे चिंतन करायला मला वेळ नाही, तुम्ही सुज्ञ आहात. घातलेली पृथ्वी प्रदक्षिणा माता पित्याच्या रूपाने पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त करून हा भगवान शंकरांचा मिळालेला वर आहे. चला पुढे. आणि असा गणपती बाप्पा 2 वेळा पूजेचा मानकरी ठरला. 2 वेळा पूजा का करावी? एक वेळेला कार्याचा आरंभ म्हणून, आणि दुसरी वेळ तो गणाधिपती आहे म्हणून. विठ्ठल 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 समर्थ नाही म्हणाले का? गणाधीश जो ईश सर्व गुणाचा, आणि कोणतं कार्य घ्या याच बाबाची पूजा. महाराज असं म्हणतात, मी त्या लग्नाला नव्हतो, पण भगवान शंकराच्या लग्नात सुद्धा गणपती बाप्पाची पूजा अगोदर झाली. बाबा खरं का खोटं? म्हणजे तुम्ही होते? भगवान शिवाच्या लग्नात सुद्धा गणपती बाप्पाची पूजा अगोदर झाली. अग्र पूजेचा मान कोणाला? गणपती बाप्पाला. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली त्यावेळी सुरुवातीला मंगलाचरण केलं. कोणाच्या नावानं? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची सकलमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी. हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश जेथ वर्णवपो निर्दोष मिरवत असे स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पद पद्धती खेवणे प्रमेय रत्नाची पदबंधनागर तेची रंगाथिले अंबर साहित्यवाणी सपूर उजाळाचे देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका ज्याची ऋणधुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी नाना प्रमेयाची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली आणि मग आकार चरण युगुल ओकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले. तिथे गणपती बाप्पा साकार झाला. विठ्ठल 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 विठ्ठल. या ओव्या गणपती बाप्पा म्हणून नाही, पण कमीत कमी दीपज्योतीला अंधारात दिसावं म्हणून तरी पाठ पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रत्येक कार्यामध्ये गणपती बाप्पाचं स्तवन, पण गणपती बाप्पाच्या पूजेचं सूत्र आहे. इथं ब्राह्मण होते मग अशी बसलेले, बसले होते की बैठे थे मालूम नाही, जे असेल ते. पण गणपती बाप्पाच्या पूजेचं एक सूत्र आहे आणि प्रत्येक पूजेला सूत्र असतं. सूत्राशिवाय पूजा बांधली जात, पूजा करावी नाही लागत, पूजा बांधावी लागते.
आणि गणपती बाप्पाच्या पूजेचं एक सूत्र आहे. शास्त्र म्हणतं गणपती बाप्पाची पूजा करत असताना नमन आधी, नमन मध्यानी आणि नमन अंतानी. प्रथमता वंदन आहे, माध्यान्नाला वंदन आहे आणि अंताला सुद्धा वंदन आहे. म्हणून जगाच्या पाठीवर फक्त गणपती बाप्पाची उत्तर पूजा होते, इतर देवाची उत्तर पूजा होत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. सत्यनारायणाला पण उत्तर पूजा असते. वाहिलेले पैसे ब्राह्मण जेव्हा गुंडाळतो ना, तिला काय म्हणायचं? हा, हे लक्षात ठेवा. पण ती उत्तर पूजा सत्यनारायणाची नसते. सत्यनारायणाच्या पूजेला प्रारंभी आवाहन केलेल्या गणपती बाप्पाची ती उत्तर पूजा आहे. इतर देवाला उत्तर पूजा नाही. फक्त गणपती बाप्पाच्या पूजेचं सूत्र आहे नमन आधी, नमन मध्यानी, नमन अंतानी. कारण गणपती बाप्पा ही काही साधी सोपी देवता नाही. गणपती बाप्पाची भक्ती फार कठीण आहे. जाऊ द्या, तिकडे न गेलेलंच बरं. कारण जास्त गचकाटात नाही घुसायचं, आपलं मोकळ्या रस्त्यानं चालायचं. गणपती बाप्पाची भक्ती कठीण आहे. कारण गणपती बाप्पा मुळात कळतच नाही आपल्याला. आपल्याला सरळ आम्ही गणपती म्हणतो आणि मोकळं होतो. इथल्या मांडणीतला एक दोष सांगतो, पटलं तर पहा, तर सोडून द्या. देवाच्या समोर ती लाईट लावली ना, त्या लाईटीकडे तुम्ही बघा. आता आपल्याला तो उजेड दिसत नाही म्हणून भाग वेगळा, पण ते लाईट पेटलेली असताना तिच्या समोरून बघा किती त्रास होतो. तेवढाच देवालाही होत असेल. ही धारणा जर ठेवली तर गणपती बाप्पा आहे. यंदा जाऊ द्या, डेकोरेशन खराब होईल, पुढच्या वर्षापासून बंद करा. विठ्ठल 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 विठ्ठल. आमच्या मुरबाडला ना एक प्रसिद्ध कपड्याचा व्यापारी आहे, ओम कटपीस त्याच्या दुकानाचं नाव आहे. इथे कल्याणमध्येच राहतो, जैन समाजाचा आहे. त्याला म्हटलं मला तुमच्या मंदिरात एकदा यायचंय. तर म्हटलं काही हरकत नाही, फक्त सोवळं नेसायचं आणि यायचं. म्हटलं माझ्याकडे सोवळं नाही. तर म्हटलं तुमचं धोतर पण सोवळंच आहे, फक्त ते एकदा धुतलेलं असावं. संप्रदायाचा नियम आहे बरं. हे नियम बहुधा मंडळी पाळत नाही. धोतर एकदा काष्टा मारला की ते पुन्हा पाण्यातून काढून सूर्यप्रकाशात वाळवून मगच घालावं. मग ते रेशमी असो अथवा सुती असो, ते सोवळच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्यांना जमतं ज्यांनी करा, ज्यांच्या बायका ऐकतच नाही त्यांनी काय नाही केलं तरी चालेल, काही हरकत नाही. जाऊ द्या, आपला तो विषय नाही. तो म्हटलं सोवळं घालून यावं लागेल. म्हटलं देवाला स्पर्श करायला मिळू शकतो. जसा आमचा पांडुरंग परमात्मा सर्वांसाठी खुला आहे, तसा प्रत्येकाचा देव असेल असं. तो म्हटला स्पर्श करायला मिळेल ना, पण आल्हाद हात लावायचा, जास्त जोर लावायचा. तो म्हणतो तुम्ही गंधही लावू शकता, पण गंध कसा लावायचा त्याने मला सांगितलं, ते तुम्हाला सांगतोय. गंध लावताना बोटाला गंध लावायचा आणि ते गंधाचं बोट भगवंताच्या कपाळाजवळ न्यायचं. आपल्या बोटाचा स्पर्श सुद्धा भगवंताच्या शरीराला नाही झाला पाहिजे, फक्त तो गंधच लागला पाहिजे, एवढा स्पर्श करायचा. एवढा देव नाजूक आहे आणि त्याच्या समोर आम्ही एवढी मोठी लाईट लावली. अहो विसर्जनाच्या आत चष्मा लागेल त्याला. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि एवढी भावना आमची ज्या दिवशी येते ना, त्या दिवशी तो साकार झाल्याशिवाय राहत नाही. हे तत्व आहे. विठ्ठल
बोलते, पोराला शिकवते, पोराला सांगते, ते चुकी केली म्हणून का पुन्हा करू नये म्हणून? महाराज तुमचं काय मत आहे? हा, मी त्याच्यासाठीच बोलत होतो. विठाला चला चला विठ्ठल 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 विठ्ठल. गणपती बाप्पा प्राप्तीला कठीण आहे. गणपती बाप्पाचं स्वरूप कसं आहे? आकार चरण युगोल, उकार उदर विशाल. बरं, गणपती बाप्पाचं स्वरूप पाहिले का कधी आम्ही? कसा दिसतो गणपती बाप्पा? असे सुपासारखे कान आहेत. सूप माहिती आहे ना? सूप हॉटेलात मिळतं ते नाही, पाखडायचं सूप, त्या सुपासारखे विस्तीर्ण कान आहे. लांब नाक आहे, भलं मोठं पोट आहे, माझ्यापेक्षा मोठं आहे. हे कशासाठी? बर, एवढं मोठं डोकं, एवढे मोठे कान, एवढं मोठं नाक आणि डोळे. अहो, जर हत्तीचं मस्तक आहे तर कमीत कमी नारळा एवढा तरी एक डोळा पाहिजे होता. पण डोळे कसे आहेत? सूक्ष्म आहेत. कशासाठी? पोट मोठं आहे. मोरया मोरया मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरावा तू घाल पोटी. देवानं आपले अपराध कुठं साठवावे? मग त्याला सिक्स पॅक असून जमल का? नाही, त्याला विस्तीर्ण पोट पाहिजे. तो का म्हणे वाव पोटी. मोठ्या पोटाचा आहे आमचा गणपती बाप्पा. बर, कान मोठे आहेत. कशा करता? भक्तानं मनातल्या मनात जरी याचना केली तरी ती सुद्धा ऐकू यायला हवी. यासाठी गणपती बाप्पाचे कान कसे? विस्तीर्ण आहेत. डोळे बारीक आहेत. कशा करता? टेलर काम करणारी कोणी महिला असेल ना, तिच्या लक्षात येईल. सुईत धागा वावताना अंड्या एवढे डोळे करून जमत नाही. जमत? सूक्ष्म गोष्टीचं निरीक्षण करताना दृष्टी लहानच हवी. हिरव्या रंगाची 100ची नोट जर कोणाकडे असेल ना, गांधीजीच्या माग 100चे बरेच आकडे लिहिलेले, तरी पाहिले नसेल तुम्ही. पण असे बटारे डोळे करून ते आकडे पहा, स्पष्ट दिसतात. हो म्हणता? सूक्ष्म डोळे करावे लागतात. जगाचं परिशीलन करायचं आहे, जगाचं निरीक्षण करायचं आहे, जगातून आपला भक्त शोधायचा आहे. याकरता गणपती बाप्पाची दृष्टी सूक्ष्म आहे. हे गणपती बाप्पाचं स्वरूप आहे, पण ते आम्हाला कळत. का हत्तीचंच मस्तक दिलं असेल? एवढ्या कैलासाच्या परिसरात काय फक्त हत्तीच होता का? नाही, पण या सर्व घटना जुळून याव्यात आणि अशानं आमचा गणपती बाप्पा तयार झाला. बरं, तो दिसायला असा आहे, असायला तरी सोपा आहे का? असायलाही सोपा नाही. असायला आमचा गणपती बाप्पा बुद्धीची अधिष्ठात्री देवता आहे. ज्याला बुद्धी पाहिजे त्यानं कुठं जायचं? गणपती बाप्पाकडे जायचं. गणपती बाप्पा बुद्धीची अधिष्ठात्री देवता आहे. जर एखाद्याचं मूल मतिमंद असेल किंवा त्याचं अभ्यासात लक्ष लागत नसेल, मन चंचल असेल, चंचल बुद्धीची मुलं जी असतात यांच्यासाठी घरातल्या आईबापानं करायचं एक कर्तव्य आहे. गणपती बाप्पाचं एक अथर्व शीर्ष नावाचं स्तोत्र आहे. ते स्तोत्र जर मुलाच्या डोक्यावर हात ठेवून आपण म्हटलं, 1 महिना ही गोष्ट केल्यानं मुलाची बुद्धी जाग्यावर येते. गणपती बाप्पा बुद्धीची अधिष्ठात्री देवता आहे. विठ्ठल
गणपती बाप्पा बुद्धीची अधिष्ठात्री देवता आहे. तुकोबारा या अभंगातून गणपती बाप्पाचं वर्णन करतात. काय लक्षणं सांगाल? तुकोबाराय बोलतात आदी रूपा. आदी रूप कोण? गणपती बाप्पा. ओंकार स्वरूप कोण? ओवी सांगितली मग अशी ज्ञानेश्वरीतली. आकार चरण युगुल उकार उदर विशाल आणि मकार महामंडल मस्तकाकारे. ओंकाराचं स्वरूप गणपती बाप्पाला प्राप्त झालं. नादबाबांनी वर्णन केलंय. ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे आहे तेने देवांचे जन्म स्थान हे तेने देवाचे जन्म स्थान हे तेने देवाचे जन्मस्थान ओंकार स्वरूपा रूप गणेशा ओंकार प्रधान रूप गणेशा. काय वर्णन आहे? ओंकार प्रधान रूप गणेशाचे. या वर्णनानुसार अभंगात विदित केलेली देवता गणपती बाप्पा आहे. गणपती बाप्पा बुद्धीची अधिष्ठात्री देवता का आहे याचा विचार जर केला तर लक्षात येतं गणपती बाप्पाकडे 14 विद्या आहेत. किती? 14 विद्या आहेत आणि 64 कला आहेत. 14 विद्यांची अधिष्ठात्री देवता गणपती बाप्पा. 64 कलांची अधिष्ठात्री देवता गणपती बाप्पा. 14 विद्या गणपती बाप्पाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पहिली कला आहे ऋग्वेद. दुसरी कला आहे सामवेद. तिसरी कला आहे यजुर्वेद आणि चौथी कला आहे अथर्ववेद. 4 वेद ह्या गणपती बाप्पाच्या 4 कला. 5वे पासून पुढे सुरू झालं 6 वेदांग. वेदांगामध्ये पहिलं आहे व्याकरण, दुसरं आहे ज्योतिष, तिसरं आहे निरुक्त, चौथं आहे कल्प, 5वं आहे छंद आणि 6वं आहे शिक्षा. 6 वेदांग आणि 4 वेद किती झाले? किती? 10. 11 नंबर आहे योग, 12 नंबर आहे मीमांसा, 13 नंबर आहे पुराण आणि 14व्या नंबरची कला आहे 14 नंबरची विद्या आहे धर्मशास्त्र. या 14 विद्या गणपती बाप्पाकडे स्थित आहेत. हा पण गणपती आम्ही कधीतरी ऐकला पाहिजे. विठ्ठल 14 विद्या तुझ्या कृपेने येतील. 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 मुखे बोलतील वेदनी, मुखे बोलतील वेद, मुखे बोलतील वेदनी, मुखे बोलतील वेदनी. 14 विद्या तुझं कृपेने येतील. कृपेने येतील.
येतील मुके बोलतील वेद नेतील. 14 विद्या गणपती बाप्पाकडे आहेत. आणखी गणपती बाप्पाकडे काय आहे? 64 कला आहेत. 64 कला. तुम्ही म्हणाल बुवा 14 विद्या सांगितल्या तर 64 कला पण सांगितल्या पाहिजे. तुम्ही भानावर राहून मोजा म्हणजे मिळवलं विठाला. सांगतो त्या पण सांगतो. उगा फेटा बांधायला का येडा आहे का मी? गणपती बाप्पाकडे 64 कला आहेत. यामध्ये पहिली कला आहे पानक रस तथा रागासव योजना. धातुवद, दुर्वाच योग, आकार ज्ञान, वृक्षायुर्वेद योग, पट्टिका वित्रवाण कल्प, वैनायिकी विद्याज्ञान, व्यायामिकी विद्याज्ञान, वैजापिकी विद्याज्ञान, शुक सारिका प्रलापन, अभिधान कोश छंदोज्ञान, वास्तुविद्या, बाल क्रीडा कर्म, चित्र शब्दापूप भक्ष्य विपाक क्रिया, पुस्तक वाचन, आकर्षण क्रिया, कौचुमार योग, हस्तलाघव, प्रहेलिका, प्रतिमाला, काव्य समस्या पूर्ती, भाषा ज्ञान, चित्रयोग, कायाकल्प, माल्य ग्रंथ विकल्प. विठाला विठाला गंधयुक्ती, यंत्र मातृका, आत्तर विकल्प, संपाद्य, धारण मातृका, छलिक योग, वस्त्र गोपन, मणी भूमिका, द्यूत क्रीडा, पुष्प शकटिका निमित्त ज्ञान. कुठपर्यंत आलं? विठाला पुढे माल्य ग्रथन, माल्य ग्रथन. त्याच्या पुढे मणी राग ज्ञान, मेष कुक्कुट लावक, विशेष कच्छेद ज्ञान, क्रिया विकल्प, मानसी काव्य क्रिया, आभूषण योजन, केश शिखर पीड ज्ञान, नृत्य ज्ञान, गीत ज्ञान, तंडूल कुसुमावली विकार, केश मार्जन कौशल्य, उत्सादन क्रिया, कर्णपत्र भंग, मेपथ्य योग, उदक घात, उदक वाद्य, शयन रचना, चित्रकला, पुष्पास्तरण, नाट्य आख्यायिका दर्शन, दशन वसन अंगरात, तुर्क कर्म, इंद्रजाल, तक्षण कर्म, सूत्र तथा सूची कर्म, अक्षर मुष्टिका कथन, म्लेंछित कला विकल्प आणि रौप्य रत्न परीक्षा. विठाला विठाला झाली का माझी परीक्षा? किती झाल्या? 64 कला. यात पहिली कला आहे पानक रस तथा रागासव योजना, म्हणजे विविध प्रकारचे पेय पदार्थ तयार करणे. मग त्यात गलासातलं धरून बाटलीतलं सगळं आलं. म्हणजे थंड्याबद्दल बोलतोय मी, ऐका ना. एवढं लक्षात ठेवा. पानक रस तथा रागासव योजना. धातुवद, ज्यांचे आठवतील त्यांचे अर्थ सांगतो, नाहीतर काही तारीख घेताना काही सगळा सौदा झालेला, सगळा म्हणजे कसलाच नाही झाला. विठाला पुढे दुसऱ्या क्रमांकाची कला आहे धातुवद. धातुवद म्हणजे काय? विविध प्रकारच्या धातूचं ज्ञान असणं. दुर्वाच योग म्हणजे कठीण भाषेचं ज्ञान होणं, भाषेतल्या कठीण शब्दाचं ज्ञान होणं. बोलू का? उभं राहायचा स्टूल असतो ना आपला, स्टूल. स्टूल पाहिलं का तुम्ही कधी? बाबा बसले, ती खुर्ची आहे, त्यांच्या पुढे आहे तो टेबल आहे, पण स्टूल पाहिलं का? स्टूल
ज्ञानोबारांनी खूप छाती ठोकली हो, माझा मराठाची बोलू कौतुके. सांगा बरं मराठीत स्टुलाला काय म्हणतात? स्टूल हा इंग्लिश शब्द एवढं तर मान्य आहे. मग त्या स्टुलाला मराठीत काय म्हणतात? हा बरं जाऊ द्या. घडवंची माहिती आहे का तुम्हाला? घडवंची, घडवंचीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? घडवंची मराठी शब्द आहे. नुसतं फक्त लोकांना सांगतच सुटायचं का आग्री आहो. घडवंचीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? तुम्हाला बुवा आम्हाला सांगता येत नाही म्हणून तुला बोलवले, सांग ना. होय मोकळा. स्टूलाला मराठीत घडवंची म्हणतात आणि घडवंचीला इंग्लिश मध्ये स्टूल म्हणतात. विठाला याला म्हणतात दुर्वाच योग. चला, आकार ज्ञान. आकार ज्ञान म्हणजे काय? एखादा खड्डा पाहिला, एखादी खाण पाहिली की तिच्या आकाराचं सहज ज्ञान व्हावं. जुनी म्हातारी माणसं होती ना, ती जुनी माणसं म्हातारी माणसं शेतात विहीर खोदलेली नुसती पाहिली तरी सांगायचे हिची खोली किती आहे. विहीर मोजण्याचं एक परिमाण आहे, त्याला पुरुष म्हणतात. पुरुषाची लांबी किती असते? नाही, आता पुरुष 5 फुटावरच आले. पण त्या लांबीतल्या पुरुषाचं सांगतो, पुरुषाची लांबी असते 7 फूट. पूर्वी हा शब्द परस होता, परस, पण त्याचा अपभ्रंश झाला आणि त्याला पुरुष म्हणायला लागले. 7 फुटाचा एक परस, अशा जेवढे 7 फूट होतील तेवढ्या पुरुषाची विहीर. याला काय म्हणायचं? आकार ज्ञान. पुढे वृक्षायुर्वेद योग नावाची जी कला आहे, हे वृक्षायुर्वेद योग म्हणजे हे आयुर्वेद नाही एवढं. झाडाची लागवड कोण्या पद्धतीनं करावी याचं ज्ञान असणं. बगीचा सजवणं, बगीचा सगळ्यांनाच नाही सजवता येत. बगीचा सजवण्याचं सुद्धा एक कला आहे ती. अशी काही मोजकी माणसं आहेत जी बगीचा सजवण्याचं काम करतात. त्याच्यातही आर्किटेक्ट झालेत काही. का? ही गणपती बाप्पाची कला आहे. वृक्षायुर्वेद योग. पट्टिका वित्रवाण कल्प. काय सांगाल व्याख्या? सुंभ असो, दोरी असो, वेत असो, पट्टा असो, याच्या माध्यमातून खाट असो, बाज असो, ही विणून तयार करायची. याला काय म्हणतात? पट्टिका वेत्रवाण कल्प. आता बाजा गेल्या, बाजा पाहायला मिळत नाही. तुकोबारांच्या घरी बाज होती. घरी मोडकिया. बाबा तुम्ही झोपले असाल बाजेत? झोपले. झोपलात का कधी बागेत? डायबिटीस आहे का तुम्हाला? डायबिटीस डायबिटीस आहे तुम्हाला? आहे ना. जुन्या काळात डायबिटीस नव्हता. काय कारण? झोपायला काय होतं? बाजा होत्या. बेडवर झोपत येत नाही, बेडवर. त्यानं डायबिटीस लवकर होतो. बाजेत झोपणाऱ्याला डायबिटीस होत नाही. याचं कारण सांगू का तुम्हाला? याचं एकच कारण आहे, झोपण्याची पद्धत. आपल्या शरीरामध्ये, हे ऐकून ठेवा, कधीतरी कामा येईल. आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन नावाचा पदार्थ तयार करणाऱ्या ग्रंथी आहेत, या पोटाच्या खाली आहेत. जिथं आपण पॅन्टीचा पट्टा लावतो ना, नेमका तिथंच त्या इन्सुलिन तयार करणाऱ्या ग्रंथी आहेत. आणि या ग्रंथीवर अति दाब आला की या ग्रंथी इन्सुलिन नावाचा पदार्थ तयार करणं बंद करतात आणि रक्तातली साखर वाढते. कारण या इन्सुलिनचं काम आहे रक्तातली साखर खाणं. हे या इन्सुलिनचं काम आहे. हे बॉडी सायन्स आहे, याच्यात आपल्याला काही जास्त डोकं घालायचं नाही, पण हे ऐकून ठेवलेलं बरं. आणि इन्सुलिन तयार करणारी ग्रंथी पोटावर दाब पडला की ती कार्य करणं बंद करते. हे कायम लक्षात ठेवा. म्हणून
डायबिटीस त्याच माणसाला होतो ज्याला जास्तीत जास्त उपडं झोपायची सवय आहे. ऐकून ठेवा, निरीक्षणात हे समोर आलंय. डायबिटीस त्या माणसाला लवकर होतो ज्याला जास्तीत जास्त उबडं झोपायची सवय आहे. आणि बाजेत झोपणाऱ्या माणसाला डायबिटीस होत नाही, कारण बाजेत कानोडं झोपता येतं, उतानं झोपता येतं, पण उबडं झोपता येत. जुनी माणसं काही येडी नव्हती, लय मोठं सायन्स आहे. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. फार मोठी सूत्र आहेत. आपल्याला म्हातारा माणूस दिसला का आपण टिंगल करतो, पण नाही, त्याच्यासारखा तत्वज्ञानी शोधून सापडायचा नाही. जुन्या काळात मुलींची लग्न झाली, बापानं त्या मुलीचं लग्न करायला कर्ज काढून लग्न केलेलं असतं. 10 वर्ष जातात तरी कर्ज फिटत नाही. ऐकून ठेवा, कामा येईल कधीतरी. 10 वर्ष जातात तरी ते कर्ज त्याचं फिटत नाही, तरी त्याची इच्छा असते, त्याचा हट्ट असतो. अख्ख्या गावात म्हातारा एक ढुंगण उघड ठेवून हिंडतो, पण त्या म्हाताऱ्याची इच्छा असते, माझ्या मुलीचं पहिलं बाळंतपण माझ्याच घरी झालं पाहिजे. खरं का खोटं? जुन्या माणसांना वाटत होतं. आता म्हणतात आम्ही नाही खर्च करणार. अरे ही धारणा जर असेल ना तर खर्च करावाच लागत नाही. ऐकून ठेवा. का हो, का असं वाटत होतं म्हाताऱ्या माणसांना, जुन्या माणसांना असं का वाटत होतं, माझ्या मुलीचं बाळंतपण माझ्याच घरी झालं पाहिजे? कारण बाळंतपण ही स्त्रीच्या जीवनातली सर्वात मोठी कसोटी आहे. आणि त्यासाठी, त्या पणासाठी तिला शारीरिक नाही मानसिक शक्तीची गरज आहे. आणि ती मानसिक शक्ती तिला तेव्हा प्राप्त होते जेव्हा ती तिचं मन ज्या ठिकाणी रमत होतं त्या ठिकाणी असते, तेव्हा तिला मानसिक शक्ती प्राप्त होते. हे कारण आहे मुली माहेरी पहिल्या बाळंतपणाला नेण्याचं. उगाच काही सासरची ऐपत नाही म्हणून नाही उचलून न्यायच्या. विठाला चला, काय चाललं होतं आपलं? पट्टिका वित्रवाण कल्प, वैनायिकी विद्याज्ञान, शील विनय आदरातिथ्य याचं ज्ञान असणं. व्यायामिकी विद्याज्ञान, व्यायामातलं कौशल्य प्राप्त होणं. वैजापिकी विद्याज्ञान, विजय कसा मिळवावा यासाठी ज्ञान असणं. प्रत्येकाचाच विजय होत नाही. शुक सारिका प्रलापन म्हणजे पक्षाची बोली समजणं. शुक म्हणजे पोपट आणि सारिका म्हणजे पोपटी. इथं कोणी असली तर राग धरू नका, मी शास्त्र सांगतोय. शुक सारिका प्रलापन. अभिधान कोश छंदोज्ञान. अभिधान कोश आणि छंद ही व्याकरणाची भाषा आहे. कोश व्याकरणात असतात आणि छंद सुद्धा व्याकरणात असतात. छंद गायनात सुद्धा असतात. मी विचारणार होतो तुम्हाला, पण 8:15 वाजले त्यामुळे मी पुढचं विचारलं नाही तुम्हाला. चला पुढे, घरी असताना पण विचारणार आहे. छंद अनेक प्रकारचे आहेत, त्यात प्रामुख्यतः 4 छंद सांगितले. या छंदाची जी प्रक्रिया आहे ही मुख्यतः श्लोक गाण्यासाठी केली जाते. भगवद्गीतेचे जे जे श्लोक आहेत ना, भगवद्गीता असेल, गायत्री मंत्र असेल, विष्णू सहस्त्रनाम असेल, हे सगळे अनुष्टुप छंदामध्ये गायले जातात. ते छंदाचे किती प्रकार आहेत ते मला विचारायचे तुम्हाला, नंतर बघू कधीतरी. अभिधान कोश छंदोज्ञान. वास्तुविद्या म्हणजे घर बांधण्याची, राजवाडे बांधण्याची, महाल बांधण्याची जी कला आहे ना, तिला काय म्हणायचं? वास्तुविद्या. उगाच नाही पैसा आपला ना कॉन्ट्रॅक्टर दुसरा. हे का? वास्तुविद्या. बाल क्रीडा कर्म, मुलं कशी खेळवावी ही सुद्धा फार मोठी कला आहे. काय म्हणतात आपल्याला? पोरं थरथर कापत, जगला काय मुलं खेळवणं, मुलांचे खेळ करणं, त्यांचं मनोरंजन करणं ही सुद्धा फार मोठी कला आहे. बाल क्रीडा कर्म. चित्र शब्दापूप भक्ष्य विपाक क्रिया हा एकच शब्द आहे बरं का. जरा जेवण खाऊन बोलावं लागतो. म्हणजे
म्हणजे जो स्वयंपाक आपण करतो तो स्वयंपाक कसा केला हे दुसऱ्याला समजावून सांगणं, किंबहुना त्याची कृती सुद्धा रेखाटून दाखवणं, याला काय म्हणतात? चित्र शब्दापूप भक्ष्य विपाक क्रिया. पुस्तक वाचन, पुस्तक कसं वाचायचं याला सुद्धा अक्कल लागती. कोणाचंही ते काम. म्हातारा पूर्वीच्या काळामध्ये ग्रंथाचं पारायण करायचं. ज्ञानेश्वरीची 4 पानं वाचायची आणि दोरी तिथं आणून ठेवायची. रोज 4च पानं वाचायची. किती पानं आहेत माहित नाही, जाऊ द्या. रोज 4 पानं वाचायची आणि दोरी तिथं आणून ठेवायची. आणि मग म्हातारा म्हणला, ज्ञानेश्वरी वाचायला खूप आनंद मिळतो, पण थोडासा प्रॉब्लेम झालाय, ओव्या डबल डबल आल्या. म्हातारा उठून गेला का नातू दोरी 4-5 पानं मागं करून ठेवायचं. यानं ती 5 पानं वाचायची, पुन्हा दोरी ठेवायची. नातूनी पुन्हा ती दोरी काढायची, मागं ठेवायची. अरे वाचायला पण अक्कल लागती. विठ्ठला विठ्ठला पुस्तक वाचन, आकर्षण क्रिया, दुसऱ्याला आपल्याकडे आकर्षित करणं, याला काय म्हणतात? आकर्षण क्रिया. त्याच्या पुढे कौचुमार योग, ही कला आहे गणपती बाप्पाची. तू म्हणाल बुवा याचा काय अर्थ? कौचुमार योग म्हणजे कुरूप व्यक्तीला सुंदर बनवणे. आता या कौचुमार योगाची बरीच दुकानं बाजारात आहेत. काय म्हणतात त्याला? बोला बोला बोला. हा, ब्युटी पार्लर. हे काय? कौचुमार योग. बरं तिथं मोठा कायापालट होतो बरं. माणूस जसा जातो ना तसा बाहेर येतच नाही. एक जण काय झालं, एक जणाची बायको म्हणली मला ब्युटी पार्लर मध्ये जायचे, चला ना मला घेऊन. तो म्हणला आता ब्युटी पार्लर मध्ये जायचं तिथं माझं काय काम आहे? म्हणले मला घेऊन तर चला. आता तिथं आतमध्ये गेले का अर्धा तास तरी, खरं का खोटं? नाही जात तुम्ही? आता कीर्तनात नाहीच म्हणाल तुम्ही, मला माहित आहे. तिथं अर्धा तास तरी जातो. आता मी इथं राहून काय करू? बाजारात काही कामही नाही आणि म्हणतो तिथं बाहेर ठेवलेल्या बाकड्यावर बसला. पुरुषाला आत एंट्री, पुरुषाला आत एंट्री, तेवढं तर म्हणा. पुरुषाला आत एंट्री नाही. मग तो तिथं बाहेरच बसला आणि अगदी 10 मिनिटात दरवाजा उघडला. जसं पाहिलं ना, तडकन उठून उभा राहिला. अगं ए काय केलं आतमध्ये जाऊन, तू ओळखत नाही मला? हे ऐकलं ना, आतून तिनं आवाज दिला, ओ माझं व्हायचंय ती दुसरी आहे. कुरूप व्यक्तीला सुंदर बनवणे याला काय म्हणतात? कौचुमार योग. विठ्ठला हस्त लागो प्रहेलिका प्रतिमाला काव्य समस्या पूर्ती. काव्य समस्या पूर्ती कशाला म्हणायचं? मगाशी महाराजांचं प्रमाण अटकलं ते यांनी पूर्ण करून दिलं. याला काय म्हणायचं? काव्य समस्या पूर्ती. काव्यात अडचण आली ते काव्य शीघ्र पूर्ण करून देणं. भाषा ज्ञान, भाषेचं ज्ञान असलं पाहिजे. भाषेचं ज्ञान असल्याशिवाय माणूस व्यवहारात तग धरू शकत नाही. भाषा ज्ञान. चित्रयोग, चित्र काढून रंगवणं याला म्हणतात चित्रयोग. कायाकल्प, वयस्कर दिसणाऱ्या व्यक्तीला तरुण बनवणं. याची पण दुकानं आहेत बाजारात, जाऊ द्या आता नाही जास्त सांगत बसत, 10 वाजून गेले. कायाकल्प. माल्य ग्रंथ विकल्प. माल्य ग्रंथ विकल्प म्हणजे कोणत्या उत्सवाला कोणते कपडे घालायचे याची अक्कल असली पाहिजे. कीर्तनाला चालला म्हणजे धोतरच पाहिजे. नाही धोतर, कमीत कमी पायजामा तरी. नाही पायजामा पण कमीत कमी पांढरे कपडे तरी. 10,000ची असली तरी फाटलेली जीन्स कीर्तनात चालत.
आणि पंढरपूरच्या वारीला तर अजिबातच चालत नाही. पंढरपूरच्या वारीला जीन्स घातली का समजा सोलपाटला. विठाला विठ्ठल 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 माल्य ग्रंथ विकल्प. जाऊ दे, सगळं नाही सांगत, 10:15 वाजत गेले. त्याच्या पुढे गणपती बाप्पाची एक कला आहे. मला वाटतं 54 का 55 नंबर असेल तिचा. त्या कलेचं नाव आहे सूत्र तथा सुची कर्म. धागा बनवतो ना आपण, धागा बनवतो, धागा. सूत कातण्याची जी कला आहे तिला काय म्हणायचं? सूत्र तथा सुची कर्म. ही फार मोठी कला आहे. सूत कशावर काततात माहिती आहे का? सूत कशावर काततात? चरख्यावर काततात सूत. आणि त्या सुतापासून जो धागा तयार होतो ना, कपडा तयार होतो ना, त्या कपड्याला काय म्हणतात? खादी म्हणतात. हे खादी जे घालतात ना ते किती पण खातात, कारण त्या कपड्याचं नाव काय आहे? खादी. ज्याच्यापासून कपडा तयार झाला त्याला काय म्हणतात? चर खा, चर खा. मग तो खाईल ना काय? त्याला काय म्हणतात? त्याला चरखा म्हणतात. चरखा कुठं पाहायला मिळतो? चरखा आहे ना. दे दी हमें आजादी बिना खडग बिना ढाल. फासव जाणे का येडे होते का? विठाला एकदा तिकडे संगमनेर भागात कीर्तनाला चाललो होतो आणि माझ्या पुढे एक ट्रक चालला होता. ट्रक, त्या ट्रकची ती मागची दांडी असते ना, त्या दांडीवर एक वाक्य लिहिलेलं होतं. त्या दांडीवर वाक्य लिहिलं होतं, कितने झूले थे फांसी पर, कितने ने गोली खाई थी, क्यों झूठ बोलते हो साहब, चरखे से आजादी आई थी. विठाला चरखा एवढा जगप्रसिद्ध झाला आणि चरखा चालवणारा पण जगप्रसिद्ध झाला. 5 रुपयाच्या नोटीपासून 2000च्या नोटी परत दुसरा फोटोच नाही. चरखा. ते अमेरिकाचा राष्ट्राध्यक्ष एकदा भारतात आला होता. बरं आला तर आला, एकटा नाही आला, बायकोला घेऊन आला. कारण का? भारतामध्ये तीर्थक्षेत्र जास्त आहेत आणि तीर्थक्षेत्र बहुधा सपत्नीक करावी हे राष्ट्राध्यक्षाला कळलं, पण आपल्याला नाही कळलं. जाऊ द्या, सोडून द्या, तिकडे जास्त लक्ष नाही द्यायचं. तो त्याच्या बायकोला घेऊन आला. बरं तो बायकोला घेऊन एवढ्या लांब का आला? याला सुद्धा बायको सुद्धा तशी. अहो ती आग्र्याला गेली, ताजमहाल बघून आली, मुंबई फिरली, दिल्ली फिरली, राजस्थान फिरली एका ड्रेसवर. आपलीची हळदीला वेगळी साडी, उठण्याला वेगळी साडी, लग्नाला वेगळी साडी, मिरवणुकीला वेगळी साडी, आणि ती पण लग्न दुसऱ्याच. कसे फिरवतील? विठाला विठाला. आणि तो राष्ट्राध्यक्ष, काय नाव त्याचं? डोनाल्ड ट्रम्प. तो राष्ट्राध्यक्ष एका म्युझियम मध्ये गेला. आता राष्ट्राध्यक्ष म्युझियम मध्ये फिरायला गेला, मग त्याच्या जोडीला काय सरपंच असेल का? त्याच्या जोडीला स्वतः पंतप्रधान होते. कोण? ते तुम्ही बोला, नाही तर तुम्ही म्हणाले का खासदारकीचा प्रचार आला का काय? आणि मग मोदीजींनी त्यांना चरखा दाखवला, तर म्युझियम मध्ये ठेवलेला चरखा दाखवला आणि म्हटले इसे चरखा कहते हैं, इससे हमारे भारत को आजादी मिली थी. त्या डोनाल्ड ट्रम्पने तो चरखा हातात घेतला, उलटा पलटा करून पाहिला आणि म्हणला इससे आजादी मिली तो इसमें गोली कहां से डालते हैं. मोदी जी म्हणली मेरे को नहीं मालूम, लेकिन गोडसे ने सामने से डाली थी. विठाला विठाला.
जाऊ द्या, माझं संपलं. सूत्र तथा सुची कर्म. इंद्रजाल. आता इंद्रजाल मी सांगायची गरज. जादू टोना म्हणजे तक्षण कर्म. पुढे अक्षर मुष्टिका कथन. आता गेला जमाना बदलला. लोकांना आता मैदानात खेळ खेळायची नाही राहिली. आता लोक मोबाईलवर खेळ खेळतात. ते खेळ खेळण्याने आयुष्याचा खेळ झाला हे लक्षात येत. एक तर तो फार पोरांना येडा करणारा खेळ आला होता. आता काय नाव त्याचं? पबजी. लय हाणामारी राहायची त्याच्यात. जाऊ द्या. पण पूर्वीच्या काळी काही मनोरंजनाचे कार्यक्रम असायचे. त्याच्यामध्ये काही 2-3 माणसं यायची. एक जण वाजवायला असायचा, एक या कोपऱ्यात उभा राहायचा, एक त्या कोपऱ्यात उभा राहायचा. यानं हातानं काही खुणा करायच्या आणि दुसऱ्यानं सांगितलेलं ओळखायचं. काय म्हणायचं त्याला? आमच्याकडे त्याला नावजिके म्हणतात. पूर्वीच्या काळी ते यायचे. ते हाताने असे खाना खुणा करायचे आणि यानं कानात सांगितलेलं हाताखाने खाना खुणा केले का समोरचं त्याचं नाव सांगायचं. लोकांना ती जादू वाटायची. पण ती कला आहे. त्या कलेला म्हणतात अक्षर मुष्टिका कथन. म्लेंछित कला विकल्प म्हणजे परकीयांची भाषा सहज अवगत व्हावी याला काय म्हणायचं? म्लेंछित कला विकल्प. आणि शेवटची कला रौप्य रत्न परीक्षा. रंगाच्या आधारानं रत्नाची पारख व्हावी. हिरे मोती माणिक पाचू आणखी काय ते हातात घालतात ना काय पौला निलमणी हे सगळ्या रत्नांचं ज्ञान होणं याला म्हणतात रौप्य रत्न परीक्षा. संपल्या गणपती बाप्पाच्या कला. सगळ्या मी सांगितल्या नाही. मध्ये मध्ये टाळलं. 10:30 वाजता मला कीर्तन संपवायचंय. अशा 14 विद्या आणि 64 कला गणपती बाप्पाकडे आहेत. गणपती बाप्पा 14 विद्या आणि 64 कलांची अधिष्ठात्री असल्यामुळं जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये गणपती बाप्पाला नमस्कार करतात. अभंगाचं पहिलं नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा. नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा. नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा. नमो आदिरूपा. नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा. नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा. नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा. नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा. विश्वासिया बाबा पांडुरंग. विश्वासिया बाबा पांडुरंग. विश्वासिया बाबा पांडुरंग. माया बापा तुझिया सते तुझे गुण गान. तुझिया सते तुझे गुण गान. विश्वाचिया रूपा माय बाबा. विश्वाचिया रूपा माय बाबा. विश्वाचिया रूपा माय बाबा. तुझिया सते तुझे गुण गान. तुझिया सते तुझे गुण गाऊ. तुझे गुण गाऊ. तुकोबाराय बोलतात नमो आदि रूपा ओंकार स्वरूपा. विश्वाचिया रूपा माय बापा. गणपती बाप्पा आमची माय बाप आहे. पण काय तुकोबारायांची या अभंगातली उपासना ही सत्यवती उपासना नाही. उपासनेचे 4 प्रकार आहेत. समर्थ रामदास स्वामींनी बरंच वाङ्मय तयार केलं. यामध्ये श्रीमद दासबोध आहे. बैठकीला जाणाऱ्या माणसांना माहित असेल. ज्यांच्या ज्यांच्या कपाळाला 2 कुंकू आहेत समजायचं बैठकीला जात. बरोबर ना? वाईट नाही काही त्यात. समर्थांचं वाङ्मय आहे दासबोध. आणखी समर्थांनी एक वाङ्मय तयार केलं. त्याला मनाचे श्लोक म्हणतात. त्यामध्ये मला वाटतं 215 का 216 श्लोक आहेत. किती? 215 श्लोक आहेत. पाठ नाही म्हणजे पण तुम्हाला सांगायला आकडा ठेवायला लागतो.
आणि समर्थांचेच वर्णन केलेले काही श्लोक बालभक्तीच्या पुस्तकात आहेत. बालभक्तीच्या पुस्तकामध्ये एक श्लोक आहे. समर्थ बोलतात, उपासनेला दृढ चालवावी. उपासना सहज नाही करायची. उपासनेला काय करायचं? दृढ चालवावं. अथक परिश्रम करून उपासना करावी लागते. आणि दासबोधाचा उपसंहार करत असताना समर्थ बोलतात, उपासनेच्या शेवटी देव भक्ता अखंड भेटी. उपासनेचा शेवट कशात होतो? देव भक्ताच्या अखंड भेटीत होतो. नुसता वर देऊन देव निघून नाही जात. उपासनेनं जर भगवत प्राप्ती झाली तर देव भक्ताची ती भेट अखंड असते, कधी तिच्यात खंड पडत नाही. अशा प्रकारची उपासना. या उपासनेचे 4 प्रकार आहेत. लक्षात राहणार नाही पण ऐकून ठेवा. कशा करता ऐकून ठेवा. परत मी सांगितलं तर मला तुम्हाला बोलता येईल का? मागच्या कीर्तनाला सांगले होते, आता का सांगतो? ऐकून ठेवा. उपासनेचे 4 प्रकार आहेत. पहिली उपासना आहे सत्यवती उपासना. दुसरी उपासना आहे अन्यवती उपासना. तिसरी उपासना आहे निदानवती उपासना. आणि चौथी उपासना आहे अंगवती उपासना. या 4 प्रकारच्या उपासना शास्त्रानं तुम्हाला सांगितल्या. यात तुकोबारायांनी जी उपासना अभंगात वापरली त्या उपासनेला अन्यवती उपासना म्हणतात. मग ही उपासना जर आपल्याला कळावी तर याकरता 4ही उपासनेची सूत्र तुमच्या आमच्या समोर ठेवावी लागतील. सत्यवती उपासनेचं सूत्र आहे, ज्या देवाचं ध्यान करायचं तीच देवता डोळ्यासमोर असावी आणि तेव्हा देवाची केलेली प्रार्थना, याला काय म्हणायचं? सत्यवती उपासना म्हणायचं. सत्य म्हणजे जे रूप डोळ्यासमोर आहे त्याच रूपाचं आम्ही ध्यान केलं, याला काय म्हणायचं? सत्यवती उपासना. अन्यवती उपासना अभंगात आलेली आहे, ती शेवटला ठेवतो. 3ऱ्या क्रमांकाची उपासना आहे निदानवती उपासना. निदानवती उपासना कशाला म्हणायचं? की ज्या स्वरूपाचं निदान शास्त्रानं करून ठेवलेलं आहे त्यासाठी कोणता वेगळा विधी करायची गरज नाही. त्या स्वरूपाचं दर्शन घ्यावं, डोळ्यासमोर ते रूप असावं आणि ध्यान कुठं असावं? ज्याचं निदान आहे त्या रूपात ध्यान असावं, याला काय म्हणावं? निदानवती उपासना. उदाहरणच द्यायचं झालं, नर्मदा परिक्रमा करून आलेल्या माणसांना किंवा नर्मदेचं दर्शन घेतलेल्या माणसांना याचा चांगला अनुभव येईल. शास्त्र सांगतं, नर्मदे का हर कंकर शंकर है. नर्मदेचा प्रत्येक दगड हा भगवान शिवाचं स्वरूप आहे. म्हणून शास्त्र सांगतं, नर्मदेतून जर आम्ही एखादा दगड उचलून आणला आणि त्या दगडापासून जर आम्ही शिवलिंग तयार केलं तर त्या शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा करावी लागत नाही. नर्मदेच्या दगडापासून तयार झालेल्या शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा करावी लागत नाही. आणायचा आणि बसवायचा, ते मूर्तिमंत शाश्वत जागृत देवस्थान तयार होतं. इतकी शक्ती नर्मदेच्या दगडात आहे. नर्मदेच्या दगडाला म्हणतात बाणलिंग. या बाणलिंगाच्या ठिकाणी आम्ही दृष्टी ठेवली पण बाणलिंगाच्या ठिकाणी भगवान शिवाचं एकही लक्षण दिसत नाही. पण आमची बुद्धी कुठे गेली? त्या बाणलिंगाच्या दर्शनानं आमच्या बुद्धीचा प्रवेश भगवान शंकराच्या स्वरूपात झाला. याला काय म्हणायचं? निदानवती उपासना. अजून दृष्टांत द्यायचा झाला तर आणखी एक दगड जगामध्ये प्रसिद्ध आहे, त्या दगडाला म्हणतात शाळीग्राम. आणि शाळीग्राम हे शास्त्रानं भगवान विष्णूचं प्रतीक मानलेलं आहे. वास्तविक पाहू जाता त्या शालिग्रामाच्या ठिकाणी भगवान विष्णूचं एकही लक्षण आढळत नाही. तरी दर्शन करायचंय शालिग्रामाचं आणि बुद्धीचा प्रवेश विष्णूच्या स्वरूपात, याला काय म्हणायचं? याला म्हणायचं निदानवती उपासना. कारण दृश्य पदार्थाचं निदान शास्त्रानं करून ठेवलेलं आहे. 4थ्या क्रमांकाची उपासना आहे अंगवती उपासना. अंगवती उपासना काय सांगाल?
संपूर्ण भारतात देवीची 51 शक्तिपीठ आहेत. किती? 51 शक्तिपीठ. ही शक्तिपीठ कशी निर्माण झाली याची जर पूर्वसंध्या आम्ही पाहिली तर लक्षात येतं, यज्ञामध्ये सतीच्या शरीराचा झालेला विध्वंस आणि त्या शरीराचे झालेले तुकडे भरतखंडामध्ये ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी हे शक्तिपीठ तयार झालं. या 51 शक्तिपीठातली 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रात आहेत. तुम्ही म्हणाल बुवा गणपतीच्या समोर कीर्तन आहे, नवरात्रातलं नाही, पण विषय ऐकून ठेवा, कधीतरी कामा येईल. 51 शक्तिपीठापैकी 3.5 शक्तिपीठ महाराष्ट्रात आहेत आणि या 51 शक्तिपीठामध्ये एक शक्तिपीठ आहे, त्या शक्तिपीठाचं नाव आहे अंगुलेश्वरी. ऐकून असाल, कधी गेला असाल, तुम्हाला नमस्कार. अंगुलेश्वरी म्हणून जे देवीचं ठिकाण आहे त्या देवीच्या ठिकाणाला देवीची मूर्ती नाही, फक्त एक करंगळीच्या आकाराचा दगड त्या ठिकाणी आहे आणि ती साक्षात सती देवीची करंगळी आहे अशी आमची धारणा आहे. म्हणून आम्ही ते दर्शन घेताना पाहिलं काय? करंगळी पाहिली, देवीचं एक अंग पाहिलं, पण बुद्धीचा प्रवेश भगवतीच्या स्वरूपात झाला. याला काय म्हणायचं? अंगवती उपासना. आणखी सांगतो, 4 धाम यात्रा करून आलेत का इथं कोणी? 4 धाम यात्रा नाही, तुम्ही गेलेच असाल, कारण 4 धामच्या यात्रा काढणं बऱ्याच कीर्तनकाराचा धंदा आहे ना. मी काही त्यातला नाही, माझं तुमच्या पाकिटावर भागत आहे. जाऊ द्या, आपली कडी कधीच आतून लावलेली नसती का? मी नाही त्यातली. विठ्ठल 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 विठ्ठल. 4 धामची यात्रा जर केली असेल ना तर लक्षात येईल, 4 धामच्या यात्रेमध्ये एक प्रसिद्ध ठिकाण आहे गया. कभी गया? गया 2 आहे, एक कोणती आहे ती मला माहित नाही, पण दुसरी आहे तिला विष्णुपद गया म्हणतात. या गयेला काय आहे? विष्णुपद आहे. भगवान विष्णूचं पाऊल त्या ठिकाणी उमटलेलं आहे. पण आम्ही एवढे दळबद्री आहेत, 1 पायाचं दर्शन घ्यायला गयेला जातो, पण 2 पायाचं दर्शन घ्यायला पंढरपूरला कधी जात? पंढरपूरला सुद्धा विष्णुपद आहे, पण बऱ्याच जणांची तिकडं पाठ. पंढरपूरला गेलं का बाया घेत्या बांगड्यानं, गडी घेते घोंगड्या, बाकी काय? बाकी आम्हाला पंढरपुराशी घेणं नाही, पण कधीतरी गेलं पाहिजे. या विष्णुपदाला गेल्यानंतर जर आम्ही गयेत जाऊन विष्णुपदाचं दर्शन घेतलं तर तिथं पाहायचंय विष्णुपद, विष्णूचं पाय हे अंग पाहायचंय, पण बुद्धीचा प्रवेश विष्णू तत्वात आहे. जर पंढरपुरात गेलो तर विष्णूची 2 चरण पाहायची आहेत, पाहायचे पाय, पण बुद्धीचा प्रवेश विष्णू तत्वात. याला काय म्हणायचं? अंगवती उपासना. पण एक उपासना मी शिल्लक ठेवली, त्या उपासनेचं नाव आहे अन्यवती उपासना. अन्यवती उपासना कशाला म्हणतात? जे डोळ्यासमोर आणलं ते देवाचं रूपच नाही, आम्ही फक्त त्यात देव मानला आणि जो देव त्यात मानला त्या देवाच्या स्वरूपामध्ये आम्ही बुद्धीचा प्रवेश केला. फॉर एक्झाम्पल सांगतो, लग्न असो, साखरपुडा असो, गंध लावणं असो, गृहशांती असो किंवा नुसतं गणेश पूजन असो, या गणेश पूजनाला आम्ही गणपती पुजतो ना गणपती, पण तिथं गणपतीची मूर्ती असती की सुपारी? आता सुपारी म्हणजे काय गणपती आहे का? पण तिथं दिसत असली सुपारी तरी तिला काय मानायचं? गणपती मानायचं आणि बुद्धीचा प्रवेश गणपती तत्वात करायचा. याला काय म्हणायचं? याला अन्यवती उपासना म्हणायची. तुकोबारायांचं कुलदैवत आहे विठ्ठल कोळीचे दैवत. आणि तुकोबारायांचं एक सर्वात मोठं ब्रीद सांगतो, त्या ब्रीदाच्या बळावर जगद्गुरु तुकोबाराय जगद्गुरु ठरले. तुकारामाचा तुकोबाराय जर कशामुळे झाला असेल तर फक्त एक ब्रीद आहे, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाई सापती. या व्यतिरिक्त तुकोबारायांनी भक्ती केली
नाही. आणि या व्यतिरिक्त जे भक्ती करतात ना, ज्ञानोबाराय त्यांना बावळट म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. आता डोक्यातलंही गचपा नाही, त्यामुळं काही मला नीट आकडा सांगता येणार नाही, अध्याय सांगता येणार नाही. पण ज्ञानोबारायांचं वर्णन आहे. कोणबट कुळवाडी तैसा आन आन देव मांडी, आदिलाची परिवडी वरी तया तया गुरु मार्गा टेके, तयाचाची मंत्र शिके, तया गुरु मार्गा टेके, जयाचा सुगरवा देखे, तयाचाच मंत्र शिके, येरो नेघे. पंचमीच्या दिवशी जे तुला पाडू आम्हासी, ते तुलाची नागासी. पण एकादशीचे दिवशी जे तुला पाडू आम्हासी, ती तुकाची नागासी. पंचमीचे दिवशी पाठी सोमवार पावे, आणि बेलेसे लिंगा धावे. सोमवार आला की बेल उचलायचा. हे ज्याचं आहे ना, ज्ञानोबा आहे, त्याला बावळट म्हणतात. बावळट. ऐसा अखंड भजन करी, उगा नसे क्षणभरी, आघवेनी गावद्वारी आहे व जैसी. आता हे जर मी फोडून सांगितलं तर मारशाल तुम्ही मला. त्यामुळं आमच्या मुरबाड तालुक्यात झाकलेल्या मुठीची किंमत 1.25 लाख आहे. इकडे काय भाव आहे? तेवढाच आहे का? जास्त आहे? मग नाही बोलत, जाऊ दे, देव सोडू. आणखी अज्ञानी भक्ताची लक्षणं ज्ञानोबारायांनी सांगितली. ज्ञानोबाराय बोलतात, माझी मूर्ती निभजवी, माझी मूर्ती तयार करतो, ते घराच्या कोणी बैसवी, ती घराच्या एका कोपऱ्यात बसवतो. आणि देवदेवीच्या दर्शनाला आपण यात्रेला जातो. आपण देवोदेवी यात्रेजा आहे. मग आता ज्यांनी त्यांनी स्वतःच्या कॉलर मध्ये झाकून विचार करायचा, आपण कुठल्या रांगेत आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. माझे अधिष्ठान घरी आणि ओवसे आनाचे करी, पितृ कार्यावसरी पितरांचा होय. काय बोलतात? तुकोबारायांनी तर हयात जीवनात कधी पितर घातले नाही. का? पितराची पूजा करायची झाली तरी माझा पांडुरंग, देवीची पूजा करायची झाली तरी माझा पांडुरंग, ओंकार स्वरूपा जरी असलं तरी पांडुरंगच आहे. हार घेऊन येणाऱ्याला विनंती आहे, अगोदर पूजा विण्याची करा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, रखुमाई खरोखर सांगावं वाटतं. 38 वर्ष झाली आणि 39व वर्ष सुरू आहे. अनुभव आहे तुम्हाला.
एका ठिकाणी नवीन सप्ताह होता आणि मी असंच म्हणलो, अगोदर पूजा विण्याची करा. त्या हार घालणाऱ्यांनी जाता जाता 7-8 जणांनी विचारलं, विण्या कोण आहे? बर, त्या तो तिकडं गेला ना, तो परत माझ्याकडे आलाच नाही. म्हटलं काय श्राद्धा सांभाळली, चांगला गुलाबाचा हार घालवला. जाऊ दे. विश्वाची रूपा माय बापा, आणि आपण विश्वरूप असल्यामुळे आम्ही काय करू, तुझी या सत्तेने तुझे गुण गाऊ, तेने सुखे राहू सर्व काळ. देवाच्याच सत्तेत राहायचं आणि देवाचेच गुण गायचे, कारण इथं आपलं काहीच नाही. ज्या शरीराला आपण आपलं म्हणावं ना, तोही कोणी दिलाय? देवे दिला देह. पुढचं नाही बोलायचं. बर, ज्या जीवावर तुम्ही आम्ही मनापासून प्रेम करतो, किंबहुना या जीवापुढं आम्हाला बायको नाही, पोरं नाही, कोणीच नाही. कोणी किती जरी प्रेम केलं तरी जीवापेक्षा अधिक आहे का? नाही. बर, मग हा जीव आपला आहे का? मग जीव जेने हा जीव दिला दान, तुझी या सत्तेने तुझे गुण गाऊ. मग आम्ही नक्की करायचं काय? इथं आम्ही गणपतीला फुलं अर्पण केली, दुर्वा अर्पण केला, शेंदूर वाहिला. हे काय आपण बनवलंय? आपण बनवलंय का? हे दुर्वा त्यानंच तयार केली, शेंदूर त्यानंच तयार केला, जास्वंदाची फुलं त्यानंच तयार केली, शमी त्यानंच तयार केली. नानाविध प्रकारची फुलं कोणी तयार केली? कारण तो जगाचा मायबाप आहे, विश्वाची रूपा. मग आपल्याकडचं काहीतरी आपण देवाला दिलं पाहिजे ना. बर, चला पुढचा प्रश्न विचारतो तुम्हाला. देवाला देवानं बनवलेलं द्यावं का आपण बनवलेलं द्यावं? बोला. देवाला देवानं दिलेलं द्यावं का आपण बनवलेलं द्यावं? हा हा, देवाचं देवाला द्यायचं. गंगेचे उदक जैसे अर्पिजे पितरो देशे, असं करून जमेल का? नाही. आपलं काहीतरी आपण देवाला द्यायला. मग आपल्या जवळ आहे काय? शरीर अर्पण करावं तर शरीर सुद्धा आपलं. शरीर कोणाचं आहे? देह हे हे वाक्य महाराज मी दवाखान्यात असताना एका मला बघायला आलेल्या माणसाला सांगितलं होतं. त्यानं माझा तुटलेला पाय पाहिला आणि रडायला सुरुवात केली. काय झालं? असं नव्हतं व्हायला पाहिजे, कीर्तन करतो तरी असं झालं. म्हणजे लाडका आहे का मी? त्याला फक्त एकच प्रमाण सांगितलं, बघ देह काळाचा आहे, तो आला, त्याला जेवढा भाग पाहिजे होता तेवढा त्यांनी नेला, अख्खा नेला नाही हे उपकार. जेवढा पाहिजे होता तेवढा नेला, गेला, त्याचा काय विचार करायचा? देह आपला नाही. मग देवाला जर आपलं द्यावं तर आपल्या जवळ आपलं आहे काय? आपल्या दोनच गोष्टी आहेत, अंतःकरणात तयार झालेला भाव आणि अंतःकरणात तयार झालेला अहंकार. या दोनच गोष्टी आपल्या आहेत आणि त्या दोन गोष्टी आपण देवाला द्यायला शिकलं पाहिजे. हे ज्या दिवशी आपण या दोन्ही गोष्टी देवाला देऊ ना, त्या दिवशी म्हणावं, तुझी या सत्तेने तुझे गुण गाऊ, तेने सुखे राहू सर्व काळ. पण लोक देवाची सत्ता मानायला तयार नाही. जर लोकांनी मानली असती देवाची सत्ता तर गणपती समोर खेळला नसता. ही काव्य समस्या पुरती आहे. म्हणलं पाहिजे. काही बहादर एवढे आणि काय सूत्र जुळलंय ना, काही कळायला मार्ग नाही.
गणपती आले की त्याची आठवण येतेच. त्याच्याशिवाय गणपतीचा सण साजरा होत. या मंडळाला मी त्रिवार धन्यवाद देतो की सबंध उत्सव तुम्ही भक्तिमय वातावरणात साजरा करता. विठ्ठला इथला अभिमान आहे मला. नाही तर डाव येत नाही म्हणून पत्ता देवाच्या पायाला लावणारा अध्यक्ष पाहिलाय मी. उगाच नाही म्हातारा झालो मी. हे सगळे अनुभव पाठीशी आहेत. असू द्या, पण देवाचं अस्तित्व मान्य केलं पाहिजे. तुझी या सत्तेने तुझे गुण गाऊ, तेने सुखी राहू सर्व काळ. देवाचं अस्तित्व का मान्य केलं पाहिजे? देव कसा आहे सांगू? तुची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन सर्व होणे जाण तुझे हाती. सर्व होणं कोणाच्या हातात आहे? शेवटी नियतीचा खेळ आहे. सगळा खेळ नियतीचा आहे. नियती म्हणजे काय? भगवंताच्या इच्छेला नियती असं म्हणतात. तुकोबाराय सरळ म्हणाले, वृक्षाची पान राहिली अहंता. हे एवढं सगळं आहे ना, म्हणून तयाचे भजन सर्व होणे जाण तुझे हाती. आणि हे अस्तित्व मान्य केलं की भक्ताला एक वैश्विक रूप प्राप्त होतं. आणि भक्त काय म्हणतो? तो का म्हणे, ये दे नाही मी दुर्बल. तुका म्हणे नाही मी दुर्बल. म्हणे देते नाही मी दुर्बल. तुका 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 म्हणे देते नाही मी दुर्बल. म्हणे देते नाही मी दुर्बल. समावेत कवान कवान लागे. समावेत कवान कवान लागे. तुझ्या सत्याने तुझे गुण गाऊ. तुझ्या सत्याने तुझे गुण गाऊ. समावेत कवान कवान लागे. समावेत कवान कवान लागे. तुझ्या सत्याने तुझे गुण गाऊ. तुझ्या सत्याने तुझे गुण गाऊ. येणे सुखे राहू तुझिया सर्व काळ. येणे सुखे राहू सर्व काळ. तन सुख राम सर्व काळ. तन सुख राम सर्व काळ. तन सुख राम. तेने सुखी राहू सर्व काळ. सुखी राहू सर्व काळ. तेने सुखी राहू सर्व काळ.
चांगल्या जातीचं वाटोळं कसं लावायचं ते आम्हाला पक्क माहित. त्यामुळं नको. सोन्यासारखा तुमचा स्वर आहे. मोहने गावात येऊन ज्यांनी गायनाच्या माध्यमातून ज्यांचं मन मोहून घेतलं त्यांना मोहन महाराज म्हणतात. अहो आपल्यापेक्षा छोट्याच्या कीर्तनात टाळ घेऊन उभं राहायला सुद्धा फार मोठं मन लागतं आणि ते मन तुमच्याकडं आहे म्हणून तुम्हाला त्रिवार दंडवत आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. व्यवहार कळतो मला. इंग्रजीत एक म्हण आहे टीट फॉर विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोली रे करू रे वाकुडे आकरा क्षमा अपराध महाराज तुम्ही विचारला अधिकार म्या बोला क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानेश्वरा राधाबाया वैकिंगरा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव